हे संख्या एक चहा घेतो बरं. काय म्हणलं बघ ना, चहा आणू साल्या फुकट शोधू. त्या बापानं काही माझ्यापाशी पोस्टाचं खातं नाही खोललं का दररोज तुला चहा पाजू मी. कधीतरी तू पाचत जण लाज वाटते ना तुला दररोज दररोज चहा प्यायला माझ्याकडून. अबे काय झालं बे भाडो, काले भांडून राहिले दोघं. काही नाही ना चालू भाऊ. या संख्याला एक चाय मागितला तर साला चिडून राहिलं. मग म्हणते दोस्त आहे म्हणते. असं का बे दोस्त? दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है तकजिन तकजिन. अबे बळ का बे तुम्ही दोघं, एवढ्या नासूकल्या गोष्टीवरून भांडता. जाऊ दे, ये बे गण्या, त्या बापाचं खाताय पाहिजे ना तेवढा चहा देतो ये. अगं तशी गोष्ट नाही कालू भाऊ. एक दोन दिवस ठीक आहे, पण दररोज चुकले का मायाच खऱ्यात बांधायचं यायला चहा कुठून पाजू तूच सांग ना आता. मग यायला समजायला पाहिजे ना, दररोज दररोज माझ्याकडून चहा पिते एखाद दिवस नाही पाजाव. मी का ठेका घेतला का? कोण म्हणते बे तुला ठेका घेतला म्हणून? मित्र होय म्हणून म्हणलं हक्कानं चहा पाज म्हणून. नाही पाजत नको पाजू शी सांग ना बे. आता बापनं मग आपल्याला काढून लागव. मी बोललो तर मग शिंगण्या झगडा करते. जाऊ दे ना बे गण्या, सोडणं का बयाडा करू राहिले. चांगले मित्रले का तुम्ही, नसे भांडता का बे? चांगलं वाटतं तसं. ये चहा देतो ये. अरे बापू कालू. अरे बोला पाटील साहेब, काय देऊ? काही नाही बा, आपलं दररोजच एक कप गरम अद्रकवाली चाय दे. घ्या काकाजी, एकदम स्पेशल कडक मलाई मारके गरम चाय. दे रे बा दे. चाल कालू भाऊ, येतो बा. नुसतं आहे का नासूकल्या चहासाठी झगडा करते पुट्टे आजकाल. काही पडलं नाही बापू, सब मतलबी आहे. चल जाऊ दे, आपला टाईम येईल. येतो मग चाल. जाणं बे जाणं, माझ्याशिवाय कोण हुंकते तुला बंद गावात. चाल. काऊन रे बापू संख्या, काय झालं? काय नाही झालं काकाजी. हे दररोज नाही का मला नुसतं चहासाठी त्रास दे. काही झालं का चहा पाच, हे कर ते कर. दररोज सकाळी येण्यात संधीच लावली होती माझ्यासाठी. चल चहा प्यायला जाऊ, चल चहा प्यायला जाऊ. आता मित्र म्हणून एक दोन ठीक आहे का नाही? दररोज दररोज कोण पाजव न चहा. ते चाल माणसाला खरे खायला पैसे नाही आणि याला चहा पाजव. वरून मावर चढून राहिलं पुन्हा. मी नाही काय चुकीचं म्हणलं का? तसं नाही बा, मित्र होय तुम्ही, असे झगडे नाही करावं. मित्र कसा, मित्र वनम्यामध्ये गारव्यासारखा. तुम्ही ते गाणं तर ऐकलंच असन. मग असे करता का राजा तुम्ही? असे नासूकले चहावरून झगडे करता का तुम्ही? असे झगडे नाही करावं. गावात चांगलं राहावं, चांगलं आपलं शिकाव, चांगलं सोबत राहावं. तुमचं चालूच राहते. 2-3 दिवस झालं का झगडा मारपीट, काही ना काही काढ, काही ना काही करत राहता तुम्ही. मित्र आहे, मित्रावानी वागा थोडेसे. अरे मी जेव्हा 5वीत होतो, माझा एक नागो नावाचा मित्र होता. तर त्याला मी गावावरून उचललो का 20 किलोमीटर मग खांद्यावर बसून नेऊ शाळेत. 20 किलोमीटर वापस आणू, म्हणजे दररोज 40 किलोमीटर. समजलं? आणि तुम्ही आजकालचे पोट्टे चहावरून झगडे करता. का आले गं? अबे आम्ही मित्र एकामेकासाठी का नाही करू? तुम्ही का असे करता? अबे काही शिका. मित्रासोबत मित्रावानी वागत झाले का? तुम्ही ते गाणं ऐकलं नाही का? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये शेणाच्या गारव्यासारखा. पाहिले का संख्या, काहीतरी शिक. पाटील काकाजी बरोबर बोलून राहिले. मित्र आहे, मित्रावर राहायला पाहिजे तुम्ही. पाय मी जेव्हा दुसरीत ना दुसरीत माझे 4 मित्र होते. तर त्या रोजी काय झालं तर मला लागली ती हागी. मी पुरा घरून गेलतो. शाळेत गेलो का तास सुरू झाला आणि मी पॅन्टात पचकन लागलो. तर माझ्या मित्राने काय केलं, माझे 2 हात धरले दोघांना आणि 2 पाय धरले दोघांना आणि मला तसाच घरी आणला. म्हणलं मित्र आयुष्यात गरजेचं राहते बेटा, अशी झगडे करत नको जाऊ तू. समजलं ना? तर बेटा संख्या, मित्र हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे बेटा. समजला? ह्याच्या पुढं असं झगडे करत नको तू. ठीक आहे? पाय भाऊ कार्या आणि तू हे पाटला, मला काय एकदम तुम्ही शिकू नका. तुमच्या मित्रांनी तुमची धुतली असन, पण मला काय एकदम शिकू नका. तुम्ही आपलंच पहा काय तर. पाय भाऊ कालू, एवढं समजून काही फायदा नाही. शेवटी आपल्या ढुंगून घातलं त्यानं. चल जाऊ दे, काही पडलं नाही पोट्टेमध्ये. आजकालची पिढीच वाया जाऊ नाही बंदी. चाल येतो मग. हो काकाजी जाऊ द्या, काही पडलं नाही सर. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा